नमस्कार, आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी का साजरी करतात किंवा कधी करतात, त्याचा पूजा विधी वगैरे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर प्लीज लाईक करा। तर बघा, रामनवमी हा फक्त सण नाही, तर तो धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा दिवस आहे। पण तुम्हाला माहित आहे का रामनवमी का साजरी करतात आणि या वर्षी म्हणजे 2026 मध्ये आपण ती कशी योग्य पद्धतीने साजरी करू शकतो? तर बघा, रामनवमी हा दिवस भगवान श्रीराम यांच्या जन्माचा दिवस म्हणून आपण साजरा करतो। चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षाच्या नवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता। श्रीराम म्हणजे धर्म, कर्तव्य आणि सत्य यांचं प्रतीक आहे। त्यांनी रावणाचा वध करून अधर्मावर विजय मिळवला होता, म्हणून हा दिवस सत्याचा विजय म्हणून सुद्धा साजरा केला जातो। तर बघा, त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ यांना पुत्र नव्हता। त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता। त्यातून त्यांना 4 पुत्र झाले होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। पण यामध्ये श्रीराम हे विष्णूंचा अवतार होते। त्यांनी रावणाचा नाश केला, धर्माची स्थापना केली, आदर्श जीवन कसं जगावं हे शिकवलं। म्हणून रामनवमी हा फक्त सण नाही, तर धर्म आणि सत्याचा विजय आहे असं म्हणतात। अयोध्या नगरीत चैत्र महिन्यात नवमीला दुपारी 12 वाजता राजमहालात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्याच वेळी जन्म झाला तो आपल्या श्रीरामांचा। आई कौसल्या यांच्या पोटी राम आले। संपूर्ण अयोध्या आनंदात बुडाली। देवाने पुष्पवृष्टी केली। हा जन्म फक्त एका राजकुमाराचा नव्हता, तो जन्म होता धर्माचा, सत्याचा आणि मर्यादेचा। आजच्या जीवनात रामाचे गुण कसे वापरायचे? तर बघा, प्रामाणिकपणा, संयम, नात्याचा आदर, तर हे सगळे श्रीरामांचे गुण आहेत। आता रामनवमी कशी साजरी करायची? तर बघा, सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे, स्वच्छ कपडे वगैरे घालायचे आहे। त्याचबरोबर घरसुद्धा आपल्याला स्वच्छ करून आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ते स्थळ सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, सुशोभित करून घ्यायचं आहे। श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे, त्यांची स्थापना आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। त्यात पूजेसाठी आपल्याला फळे लागणार आहेत, फुले लागणार आहेत आणि खिरीचा प्रसाद सुद्धा आपल्याला करायचा आहे त्या दिवशी। त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र किंवा रामायण वाचन करायचं आहे आपल्याला त्या फोटो समोर। आपल्याला जर तुमची इच्छा असेल उपवास करायची, तर त्या दिवशी तुम्ही उपवास सुद्धा करू शकता। दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्मोत्सव सुद्धा साजरा करायचा आहे। जर का हे आपण सगळं घरी केलं असेल, तर त्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर मंदिरात सुद्धा जायचं आहे, थोडंसं अन्नदान सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायचं आहे। श्रीरामांचा जप हा सर्वात मोठा साधन आहे। श्रीराम जय राम जय जय राम असा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे त्या दिवशी। राम भजन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, शक्य असेल तर आपल्या कुटुंबासोबत भजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवायचा आहे आपल्याला त्या दिवशी। आता यामुळे काय होतं, तर मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला। श्रीरामांच्या कथासुद्धा शक्य असेल तर आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांना आपल्याला सांगायच्या आहेत, त्यांच्या गाथा आपल्याला त्यांना सांगायच्या आहेत। तर अशा पद्धतीनं मी अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ।